सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज आपण कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मसाला दूध बनवणार आहोत। तर त्यासाठी मी येथे 1.5 लिटर दूध घेतलेले आहे आणि गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलेले आहे। तर एका बाजूला मी येथे 5 ते 6 काजू आणि 5 ते 6 बदाम घेतलेले आहेत आणि ते मीडियम टू लो गॅसवर आपल्याला थोडेसे रोस्ट करून घ्यायचे आहेत। तर येथे आपल्याला हे रोस्ट करून झाल्यानंतर थंड करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्याची बारीक पावडर येथे करून घ्यायची आहे। तर मी येथे खलबत्त्यात ही बारीक पावडर करून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला 3 ते 4 इलायची घ्यायच्या आहेत। तर त्यासुद्धा आपल्याला इथे बारीक करून घ्यायच्या आहेत आणि दूध इथे आपले थोडेसे आटलेले आहे। तर इथे आता आपण काजू बदामाची जी पेस्ट केलेली आहे ती टाकून घेतलेली आहे। तर पुन्हा आपल्याला 2 मिनिटांनी आपल्याला जी वेलची पावडर आहे ती सुद्धा इथे टाकून घ्यायची आहे। तर त्यानंतर इथे पुन्हा आपल्याला 2 ते 3 मिनिटे दूध उकळवून घ्यायचे आहे आणि नंतर केशरच्या काड्या टाकायच्या आहेत। तर बरेच जण यात मिल्क पावडर देखील टाकतात, परंतु मी आपल्या सर्वांच्या घरात जे अवेलेबल वस्तू असतात त्यानेच हे दूध बनवत आहे। तर सर्वांना सोपी आणि सोयीस्कर अशी ही रेसिपी होईल म्हणून मी हे सर्व घरात असलेल्याच गोष्टी यात टाकत आहे। त्यानंतर येथे मी 2 चमचे साखर टाकून घेतलेले आहे आणि नंतर चिमूटभर इतकी ही जायफळ पूड टाकून घेतलेली आहे। तर येथे आपल्याला दूध पुन्हा हे 7 ते 8 मिनिटे आटवून घ्यायचे आहे आणि येथे आपल्याला निम्मे दूध आटवून घ्यायचे आहे। तर इथे आपल्या केशरचा रंगसुद्धा छान आपल्या दुधाला आलेला आहे आणि आता आपण ते सर्व करणार आहोत। तर तुम्ही सुद्धा कोजागिरी पौर्णिमेनिमित्त ही रेसिपी नक्कीच ट्राय करा। कशी वाटली मला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा। धन्यवाद।